नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कृषी प्रबोधिनीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, 31 मे रोजी आपली राज्यसेवा पूर्व परीक्षा झाली आणि त्याची मेन्स जी आहे आता 3 ऑक्टोबर रोजी होणार आहे। मग ही जी डिस्क्रिप्टिव्हची दुसरी मेन्स असणार आहे, याच्यामध्ये जर तुम्ही ॲग्रिकल्चर ऑप्शनल घेतलेला असेल आणि तुम्हाला जर तयारी करायची असेल तर कृषी प्रबोधिनी तुमच्यासाठी एक नवीन अनोखी बॅच घेऊन आलेली आहे, ज्याच्यामध्ये ही बॅच आपण फास्ट ट्रॅक स्वरूपात घेणार आहोत, ज्याच्यामध्ये तुम्हाला जे 4 महिन्यांचा कालावधी आहे, जसे की आजपासून जर पाहिलं तर 118 दिवस जे आहेत ते मेन्स एक्झामसाठी राहिलेले आहेत, कारण की 3 ऑक्टोबरला तुमची मेन्सची एक्झाम जी आहे ती स्टार्ट होणार आहे आणि तिथपासून वेगवेगळे पेपर्स जे आहेत ते तुमचे होणार आहेत। मग त्याच्यामध्ये जर बघितलं आपण तर ऑप्शनलचा पेपर तुमचा 26 ऑक्टोबरच्या आसपास आहे। ओके, मग त्याच्यामध्ये जर बघितलं तर ऑप्शनलची प्रिपरेशन कशा पद्धतीने असायला पाहिजे त्या सर्व गोष्टी आता एवढ्या कमी कालावधीमध्ये जर बघितलं तुम्हाला तर वेगवेगळे भरपूर सारे पेपर जे आहेत ते कव्हर करायचे। याच्यामध्ये जर बघितलं तर तुम्हाला जवळजवळ 7 पेपर आहेत। ओके, मग याच्यामध्ये जे 2 पेपर आहेत महत्त्वाचे, जो की आपला 500 मार्कचा सब्जेक्ट जो आहे तो म्हणजे ऑप्शनल, त्याच्यामध्ये पहिला पेपर 250 मार्क आणि दुसरा पेपर 250 मार्क, जे 1750 पैकी 500 मार्कचा जो आपला सब्जेक्ट आहे, मग त्याच्यासाठी काय स्ट्रॅटेजी असायला पाहिजे, कशा पद्धतीने तुम्ही अभ्यास करायला पाहिजे। ओके, या सर्व गोष्टी किंवा एवढ्या कमी कालावधीमध्ये जर तुम्हाला एवढा मोठा सारा ऑप्शनल जर करायचा असेल तर तुम्हाला काय करायला पाहिजे, तर आपण त्याच्यासाठी एक उत्तर म्हणून काय घेऊन आलेलो आहे तर फास्ट ट्रॅक बॅच जी आहे ती घेऊन आलेलो आहे। ही जी बॅच आहे या बॅचमध्ये आपण आता पाहूया या बॅचमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी भेटणार आहेत, काय आहेत, किंवा ऑप्शनलचा अभ्यास कशा पद्धतीने करायला पाहिजे ते एक थोडंसं पाहूया। जसं की आता तुमच्याकडे 4 महिन्यांचा टाइम आहे, जसं की आजपासून जर बघितलं तर 117 ते 18 दिवस तुमच्याकडे राहिलेले आहे। मग याच्यामध्ये आता तुम्ही पहिले 2 महिने 2 किंवा 2.5 महिने जे आहेत 2 किंवा 2.5 महिने जे आहेत ते तुम्ही हाफ टाइम जो आहे तो डिवाइड केला पाहिजे। जसं की तुमचा ऑप्शनल जो आहे तो तुम्ही मॉर्निंग स्लॉटला करणं आवश्यक आहे। ओके, याच्यामध्ये तुम्ही 4 ते 5 तास जे आहे ते याच्यामध्ये देणं, त्याच्यानंतर आफ्टरनून जो आहे टाइम तुमचा आफ्टरनून सेशन जो आहे त्याच्यामध्ये तुम्ही तो टाइम एसे आणि इथिक्ससाठी देणं गरजेचं आहे, जेणेकरून हे 1000 मार्कचे जे सब्जेक्ट आहेत 4, जसं की ऑप्शनल तुमचा 500 मार्कचा आणि एसे इथिक्स 500 मार्कचा, हे 1000 मार्कचे सब्जेक्ट जे आहेत ते कव्हर होतील। ओके, इथं तुम्हाला 4 ते 5 तास द्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर डेली 1 ते 2 तास तुम्हाला जे काही मेन स्पेसिफिक सब्जेक्ट आहेत तुमचे त्याच्यामध्ये तुम्ही देऊ शकता। ज्यानंतर तुमचा काय आहे की एसे आणि इथिक्स झाल्यानंतर जे काही रिमेनिंग सब्जेक्ट आहेत जीएस मधले 1, 2 आणि 3 त्याच्यामधले जे काही मेन सब्जेक्ट आहेत, आता इथं मी जसं म्हटलं तुम्हाला की मेन स्पेसिफिक सब्जेक्ट डेली तुम्ही संध्याकाळी 1 तास करू शकता। ते म्हणजे कोणते, जसे की सोसायटी आहे, आयआर आहे, गव्हर्नन्स आहे, त्यानंतर तुम्हाला डिझास्टर मॅनेजमेंट आहे, इंटरनल सिक्युरिटी आहे, हे जे सब्जेक्ट आहेत तुम्ही वीकली जे आहे एका वीकमध्ये एक सब्जेक्ट कंप्लीट करू शकता डेली। त्याच्यामध्ये 2-3 तास जर दिले तुम्ही संध्याकाळी किंवा जो काही तुमचा टाइम वाचेल याच्यामधून किंवा शिल्लक राहील दिवसभरातला तर त्याच्यामध्ये तुम्ही देऊ शकता। अशा पद्धतीने तुमची प्रिपरेशन चालेल। ज्यावेळेस तुमचा एसे आणि इथिक्सचा पार्ट होईल त्यानंतर मला असं वाटतं की तुम्ही जीएस मधले जे काही हिस्ट्री, जिओग्राफी, त्याच्यानंतर पॉलिटी आणि इकॉनॉमिक्स हे जे सब्जेक्ट आहेत हे करायला घ्यायला पाहिजेत, कारण की जो काही अनुभव आहे यूपीएससीचा त्याच्यामध्ये असं दिसतं की जे काही हे सब्जेक्ट आहेत जीएसचे त्याच्यामध्ये तुम्हाला जास्त मार्क्स जे आहेत ते ॲव्हरेज मार्क जे आहेत ते येतात, बट ऑप्शनल जो आहे तो तुम्हाला अराउंड एक 300 मार्कांपर्यंत किंवा 300 प्लस जो आहे तो घेऊन जातो। त्याचबरोबर एसे इथिक्स जर बघितलं आपण 120, 130, 135 मार्कपर्यंत जे आहे ते व्हॅरिएशन तुम्हाला पाहायला भेटतं। तसं जर जीएसच्या संदर्भात बघितलं तर जीएसला मार्क्स जे आहेत ते ॲव्हरेज राहतात, म्हणजे 110, 100 त्याच्याही आतमध्ये, किंवा एक्स्ट्रा ऑर्डिनरी मार्क म्हणजे 120, 25 जे आहेत ते मार्क कशामध्ये राहतात तुम्हाला जीएस मध्ये राहतात। त्याच्यामुळे जेवढा टाइम ज्याच्या मार्क येणाऱ्या सब्जेक्टवरती तुम्ही डिवोट कराल तेवढा तुम्हाला काय आहे की त्याच्यामध्ये फायदा होणार आहे। ओके, मग आता जर ऑप्शनल करायचा म्हटला डेली 4 ते 5 ह्याच्यामध्ये तर हा ऑप्शनल जो आहे तो आपल्याला 2.5 ते 3 महिन्यामध्ये जनरली काय आहे तुमचा 2.5 महिन्यांमध्ये कंप्लीट व्हायला पाहिजे। आता एखादा स्टुडंट जो नवीनच पहिल्यांदा वाचत असेल तर त्याने 3 मंथ घेतले तरी चालतील, कारण की नंतर 1 महिना जो आहे तो आपल्याकडे रिव्हिजनसाठी शिल्लक राहणार आहे। ओके, मग आता याच्यामध्ये ज्यावेळेस आपण अभ्यास करतोय त्यावेळेस कशा पद्धतीने करायला पाहिजे, मग याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की ज्यावेळेस आपण अभ्यास चालू करतोय त्यावेळेस आपल्याकडे एकतर सगळ्यात महत्त्वाचा सिलेबस जो आहे तो काय आहे हे बघणं गरजेचं आहे। मग सिलेबसमध्ये जर तुम्ही बघितलं तर पेपर 1चा जो सिलेबस आहे तो पेपर 1च्या सिलेबसमध्ये जर बघितलं तर याच्यामध्ये जवळजवळ 8 सब्जेक्ट आहेत आणि पेपर 2च्या सिलेबस जर बघितला तुम्ही
तर त्याच्यामध्ये एक 7 सब्जेक्ट दिलेले आहेत, असे मिळून तुम्हाला 15 सब्जेक्ट जे आहेत ते आपल्याला ऑप्शनलमध्ये छोटे छोटे सब्जेक्ट जे डिग्रीमध्ये होते ते अभ्यासावे लागतील. ओके, मग आता याच्यामध्ये जर बघितलं तर हा पेपर 2 जो आहे तो थोडासा टेक्निकल स्वरूपाचा, म्हणजे जास्त टेक्निकल आहे. याच्यामध्ये आपल्याला बॉटनी रिलेटेड सब्जेक्ट जे आहेत ते पाहायला भेटतील. त्याच्यामध्ये मग जेनेटिक्स असेल, त्याच्यानंतर प्लांट ब्रीडिंग असेल, त्याच्यानंतर फिजिओलॉजी असेल, ओके, त्यानंतर सीड असेल. ओके, हे जे सब्जेक्ट आहे जे टेक्निकल स्वरूपाचे ते पाहायला भेटतात आणि जेवढा सब्जेक्ट टेक्निकल तेवढे जे काय आहेत मार्क्स याच्यामध्ये जास्त येण्याचे चान्सेस आहेत. म्हणजे की आतापर्यंत जर यूपीएससीला तुम्ही बघितलं तर यूपीएससीला सगळ्यात जास्त मार्क जे आहेत ते सेकंड पेपरला विद्यार्थ्यांना आलेले तुम्हाला पाहायला भेटतील रादर दॅन पहिल्या पेपरमध्ये. पहिल्या पेपरमध्ये काय होतं की पहिला पेपर आपण जनरल म्हणत तो एकदम जनरल करून जातो, म्हणजे की जसा की जीएसचा पेपर आहे तसा लिहायला सुरुवात करतो, त्याच्यामुळे आपल्याला मार्क्स येत नाही. तर त्याच्यासाठी काय आहे की आपण एक बॅच घेऊन येत आहोत ज्याच्यामध्ये काय आहे की तुम्हाला यूपीएससीचे जे काही क्वेश्चन्स आहेत, जे की यूपीएससीचे जर आपण बघितले तर क्वेश्चन आपल्याकडे कधीपासून अवेलेबल आहेत 1994 ते 2025 आतापर्यंतचे 31 वर्षातले PYQ जे आहेत 31 इयर्स PYQ जे आहेत ते आपल्याकडे अवेलेबल आहे. त्याचबरोबर MPSC राज्यसेवेचा मागचा 2 मेला जो पेपर झाला तो आपल्याकडे अवेलेबल आहे 2025चे. त्याचे काय आहे 1 इयरचे पेपर जे आहेत ते PYQ आपल्याकडे अवेलेबल आहेत. असे वेगवेगळे क्वेश्चन्स जे आहेत ते आपल्याकडे अवेलेबल आहेत. मग याच्यामध्ये कोणत्या कोणत्या पद्धतीचे क्वेश्चन्स आतापर्यंत आलेले आहेत किंवा याच्यामध्ये ज्यावेळेस जर आपण बघितलं तसं की तुम्हाला कृषी प्रबोधिनीने एक काय आहे PYQ ॲनालिसिस प्रोव्हाइड केले आहे. त्याच्यामध्ये जर बघितलं तुम्ही तर हे जे काही क्वेश्चन्स आहेत PYQचे ते आतापर्यंत प्रोव्हाइड केलेले आहेत. PYQचे जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन बुक आहे हे याची सॉफ्ट कॉपी आपल्या टेलिग्राम चॅनलला ॲड केलेली आहे. कुणाला जर आतापर्यंत नसेल भेटली तर तुम्ही आपल्या कृषी प्रबोधिनीच्या टेलिग्राम चॅनलला जाऊ शकता. जी टेलिग्राम चॅनलची लिंक जी आहे ती आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही तिथून घेऊ शकता आणि टेलिग्रामवरती जाऊ शकता कृषी प्रबोधिनीच्या. आणि त्याच्यामध्ये जर बघितलं तर काय आहे की तुम्हाला यूपीएससीचे 1994 ते 2025 चे अपडेटेड PYQ जे आहेत ते याच्यामध्ये दिलेले आहेत. MPSC ॲग्रिकल्चर ऑप्शनलचे 2025चे जे काही क्वेश्चन्स आहेत ते दिलेले आहेत. ओके, मग आता जे काही सिलेबसचे पॉईंट आहे जसं की मी तुम्हाला म्हटलं की याच्यामध्ये जर बघितलं तर जो काही पहिला पेपर आहे आणि दुसरा पेपर आहे, पहिल्या पेपरमध्ये जर तुम्ही पाहिलं तर काय आहे याच्यामध्ये सिलेबसचे अराउंड 64 पॉईंट जे आहेत ते होतात जर तुम्ही ते ब्रेक केले सब्जेक्ट वाईज, प्रत्येक सब्जेक्टमधले 8 सब्जेक्टमधले. आणि याच्यामध्ये जर बघितलं तर अराउंड 62 पॉईंट जे आहेत ते थोडेफार इकडे तिकडे होतील तुमचे. टोटल माझ्या माहितीनुसार 126 पॉईंट जे आहेत त्याच्यामध्ये आहेत. ओके, जे की आपण आता काही पुढे मागे होऊ शकतात, काही जण त्याला अधून मधून ब्रेक करू शकतात. म्हणजे 130 अराउंड पॉईंट जरा तुम्ही त्या प्रत्येक पॉईंटवरती जे काही क्वेश्चन्स आलेले आहेत ते तुम्हाला आपण त्या PYQ बुकवरती दिलेले आहेत. म्हणजे की तुम्ही जर बघितलं तर त्याच्यामध्ये हे सगळे सब्जेक्ट्स दिलेले आहेत, त्या सगळ्या सब्जेक्टमधले तुम्हाला PYQ दिलेले आहेत. मग त्याच्यामध्ये प्रत्येक सब्जेक्ट किती मार्कला विचारलेला आहे काय आहे त्या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. मग याच्यामध्ये जर बघितलं तर काय आहे इयर वाईज ते ब्रेकेज दिलेला आहे, प्रत्येक इयरला कोणता सब्जेक्ट किती मार्क्सला विचारलेला आहे. आणि त्याच्यानंतर हा सिलेबस पहिल्या पेपरचा आणि त्याच्यामध्ये हे जे काही पॉईंट्स आतापर्यंत विचारलेले आहेत आयोगाने, इकॉलॉजी इट्स रिलेव्हन्स हा एक पहिला पॉईंट, त्याच्यावरती 31 वर्षामध्ये जे काही क्वेश्चन्स आलेले आहेत ते याच्यामध्ये दिलेले आहेत. हे जर बघितले तर 1994 ते 2025 असे जे काही PYQ आहेत ते याच्यामध्ये देण्यात आलेले आहेत. आणि त्याचबरोबर यावर्षीचा जो MPSCचा पेपर झाला राज्यसेवेचा त्याच्यामधले जे काही PYQ आलेले आहेत ते तुम्हाला याच्यामध्ये देण्यात आलेले आहेत. हे PYQ ॲनालिसिस जे आहे ते देण्यात आलेलं आहे. मग आता ह्या PYQ ॲनालिसिस बेसिसवरतीच आपण काय करतो, ही जी बॅच आहे आपण जी बॅच घेऊन आलेला आहे ती बॅच आपण डिझाईन केलेली आहे. त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे या बॅचमध्ये तुम्हाला काय काय गोष्टी भेटणार आहेत त्या बघूया आणि त्यानंतर मी तुम्हाला काही गोष्टी सांगतो महत्त्वाच्या, कशा पद्धतीची बॅच असेल, कशी चालेल ते. ओके, जर याच्यामध्ये बघितलं तर व्हॉट विल यू गेट, तर याच्यामध्ये काय काय भेटणार आहे तर सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला ज्यावेळेस आपण पाहतो याच्यामध्ये तर सगळ्यात महत्त्वाचं कंप्लीट ॲग्रिकल्चर जे कव्हरेज आहे PYQचं 31 इयर्सचं ते बुक भेटेल. ओके, त्याची सॉफ्ट कॉपी जे आहे ते त्या बॅचमध्ये अपलोड केली जाईल किंवा हार्ड कॉपी तुम्हाला पाठवली जाईल. PYQ ॲनालिसिस जे आहे 1994 ते 2025 आणि MPSCचं एका वर्षाचं जे PYQ ॲनालिसिस आता जे तुम्हाला दाखवलं ते. त्याच्यानंतर काय आहे टॉपिक वाईज एक्सपेक्टेड क्वेश्चन फॉर UPSC आणि MPSC ते तुम्हाला याच्यामध्ये भेटतील. ॲन्सर रायटिंग स्ट्रक्चर कशा पद्धतीने असायला पाहिजे, फ्रेमवर्क कसा असेल, मॉडेल अप्रोच कसा असेल त्याचा, त्या सर्व गोष्टी. त्यानंतर काय आहे तुम्हाला हाय यिल्डिंग नोट्स, कीवर्ड्स जे आहे ते, व्हॅल्यू ॲडिशन असेल कंटेंट, त्याच्यानंतर रेडी
टू यूज एक्झाम्पल जे आहेत ते या फास्ट ट्रॅक बॅच आहे त्याच्यामध्ये प्रोव्हाइड केले जातील. त्याचबरोबर तुम्हाला याच्यामध्ये डायग्राम्स असतील, फ्लोचार्ट असतील, केस स्टडीज, रिपोर्ट्स आणि करंट अफेअरचं काही जे इंटिग्रेशन असेल, करंट अफेअरची एक लास्टला तुम्हाला PDF जी आहे ती याच्यामध्ये प्रोव्हाइड केली जाईल. सर्व जे काही वर्षभराचं करंट अफेअर आहे ते तुम्हाला दिलं जाईल. त्याच्यानंतर रॅपिड रिव्हिजन स्ट्रॅटेजी फॉर मेन्स, रिव्हिजन कशा पद्धतीने करायला पाहिजे याचे सेशन्स काही होतील त्याच्यामध्ये, ते कशा पद्धतीचे असतील. त्याच्यानंतर पर्सनलाइज मेंटरशिप असेल तुम्हाला या बॅचमध्ये, डाऊट सॉल्विंग सेशन्स असतील, जे काही तुम्हाला डाऊट्स असतील ते तुम्ही मला कॉल करून विचारू शकता किंवा बाकीचे जे काही आपले मेंटॉर्स आहेत जे अवेलेबल होतील, जे टॉपर्स आहेत ते, जसे की मोहिनी जगताप मॅडम आहेत, त्या तुम्हाला गायडन्ससाठी अवेलेबल आहेत. त्यांची सिव्हिलला पण रँक आहे, त्यानंतर IFSला रँक आहे आणि त्याचबरोबर ॲग्री MPSC मध्ये रँक आहे. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे जे की ओंकार पवार सर आहेत, ज्यांची आता IFSला पण निवड झालेली आहे आणि त्याच्यानंतर त्यांची ॲग्री MPSC मधून पण निवड झालेली होती. सरांनी यावर्षीचा सिव्हिलचा पण मेन्स दिलेले आहे, ते अवेलेबल असतील तुम्हाला. त्याच्यामध्ये काही स्ट्रॅटेजी सेशन्स आणि आन्सर रायटिंगचे सेशन्स घेतील. त्याचबरोबर जे ॲग्री MPSCचे टॉपर आहेत महाराष्ट्राचे आपले शाहिद शेख सर, ते आपल्याकडे अवेलेबल असतील. 2 ते 3 सेशन्स ते घेतील. असे वेगवेगळे डिफरंट टॉपर जे आहेत ते त्यांच्या स्ट्रॅटेजी असतील आन्सर रायटिंगसाठी वगैरे, त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते त्याच्यामध्ये डिस्कस करतील. ओके. त्याच्यानंतर काय आहे, फोकस ऑन रिपीटेड थीम्स. आता रिपीटेड थीम्स कशा आहेत, आता हा जो सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे याच्यामध्ये जर बघितलं तर ॲग्रिकल्चर ऑप्शनल थ्रू PYQ ॲनालिसिस. मग PYQ ॲनालिसिस म्हणजे काय की नुसतं PYQचे जे बुक प्रोव्हाइड केलेलं आहे मी तुम्हाला, जे काही बुक देणार आहे ते PYQचं बुक नुसतं बघायचं नाही आपल्याला, त्याचं ॲनालाइज करायचं. मग ते ॲनालिसिस कशा पद्धतीचं असायला पाहिजे, काय आहे ते तुम्हाला मी दाखवतो, कोणत्या गोष्टी त्याच्यामध्ये असतील. ओके. आता ही जी बॅच असणार आहे 100% काय आहे, ऑनलाईन आहे. याच्यामध्ये रेकॉर्डेड लेक्चर्स याच्यामध्ये तुम्हाला अपलोड केली जातील, कारण की तुमच्याकडे एवढा वेळ नाही आहे, तुम्ही डेली लाईव्हला याल आणि त्याच्यामध्ये प्रत्येक सब्जेक्टचे काय आहे 3 ते 4 लेक्चर जे आहेत त्याच्यामध्ये घेतले जातील. ओके. लाईव्ह इंटरॅक्टिव्ह डिस्कशन सेशन जे आहेत त्याच्यामध्ये काही घेतले जातील. त्याचबरोबर या बॅचचं ड्युरेशन जे आहे ते 2.5 महिन्यांचं ड्युरेशन राहील. 2 ते 2.5 महिन्यांचा मोड जो आहे तो पूर्णपणे ऑनलाईन राहणार आहे. ओके. याची फीस जर बघितली तर 4,999 आहे आणि याच्यामध्ये जे काही पहिले 50 स्टुडंट्स असतील त्यांना काय आहे 10% जो डिस्काउंट जो आहे तो याच्यामध्ये देण्यात येईल. ओके. म्हणजे जी बॅच आहे तुम्हाला 4,500 रुपयांना ही बॅच जी आहे ती पडणार आहे. ओके. महत्त्वाचं म्हणजे काय, आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ज्या काही गोष्टी तुम्हाला याच्यामधून भेटणार आहेत त्या मला सांगायच्या. त्याच्यामध्ये जर बघितलं आपण तर कशा पद्धतीचं PYQ ॲनालिसिस. आता हे झाले PYQ तुम्हाला दिलेले आहेत मी. ओके. हे सर्वांसाठी PDF अवेलेबल करून दिलेले आहे. बट ज्यावेळेस आता तुम्ही बॅचसाठी एनरोल कराल त्याच्यामध्ये जर बघितलं तर तुम्हाला जे काही आपलं PYQ ॲनालिसिस आहे त्याच्यामध्ये जर बघितलं आपण PYQ ॲनालिसिस, त्याच्यामध्ये आपण जेनेटिक्स बघूया. जसं की जेनेटिक्सच्या बाबतीमध्ये जर तुम्ही बघितलं तर सिलेबसचे काय आहे की सिलेबसमध्ये जर बघितलं तर काय आहे तुम्हाला 9 पॉईंट देण्यात आलेले आहेत. आता हे जर 9 पॉईंट आपण बघितलं तर वेगवेगळे पॉईंट्स आहेत सिलेबसचे जो की जेनेटिक्स या टॉपिकच्या अंडर येतात. ओके. आता PYQ ॲनालिसिसमध्ये काय दिलेलं आहे, याचे PYQ दिलेले आहेत प्रत्येक टॉपिकवरती आलेले सगळे. ओके. मग आता याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे, जे की थीम्स किंवा डायमेन्शन्स कशा पद्धतीने अभ्यास करायचे आहेत, कोणत्या कोणत्या गोष्टी आतापर्यंत आयोगाने विचारलेल्या आहेत, जे की मी माझ्या बाजूने तुम्हाला सांगणार की ह्या गोष्टी 31 वर्षामध्ये आलेल्या आहेत आणि एवढ्या जर तुम्ही केल्या तर UPSC जेवढी 31 वर्षामध्ये इव्हॉल्व झालेली आहे तेवढे सारे क्वेश्चन्स याच्यामध्ये दिलेले आहेत. MPSC एवढेच लगेच काय आहे की एवढ्या साऱ्या गोष्टी अडॉप्ट करू शकत नाही. एवढे सारे क्वेश्चन जर तुम्ही कव्हर केले किंवा याच्या डायमेन्शन्स जर कव्हर केल्या, ओके, डायमेन्शन जर कव्हर केल्या तर तो क्वेश्चन जो काही UPSCचा अभ्यास करणारा विद्यार्थी आहे आणि MPSCचा पहिल्यांदा अभ्यास करणारा विद्यार्थी या दोन्हींमध्ये त्या काय असतील सेम असतील. त्याच्यामुळे तो विद्यार्थी जो आहे डायमेन्शन करून किंवा स्मार्ट स्टडी करून ज्या लेवलला असणार आहे तोच तशाच पद्धतीचा काय आहे आपला पण विद्यार्थी त्या लेवलला जो फास्ट ट्रॅक बॅचचा विद्यार्थी आहे तो असणार आहे. मग याच्यामध्ये जर बघितलं आपण सेल स्ट्रक्चर, फंक्शन आणि सेल सायकल या टॉपिकवरती आयोगाने 31 वर्षामध्ये 31 इयर्समध्ये जर बघितलं तर 21 वेळा क्वेश्चन विचारलेला आहे. सिंथेसिस, स्ट्रक्चर आणि फंक्शन जेनेटिक मटेरियल 7 वेळा क्वेश्चन विचारलेला आहे. लॉज ऑफ हेरिडिटी महत्त्वाचा टॉपिक आहे, अगेन त्याच्यावरती 12 वेळा क्वेश्चन विचारलेला आहे. सेकंड लास्ट महत्त्वाचा आपल्याला टॉपिक दिसतो हेरिटेबिलिटी, स्टेरिलिटी, इनकम्पॅटेबिलिटी, त्याच्यावरती 19 वेळा क्वेश्चन विचारलेला आहे. त्याच्यानंतर महत्त्वाचा टॉपिक म्हणजे पॉलिप्लॉइडी, युप्लॉइडी, अनयुप्लॉइडी जे आहे त्याच्यावरती 16 वेळा क्वेश्चन विचारलेला आहेत. या ज्या गोष्टी आहेत त्या याच्यामध्ये दिलेल्या आहेत. ओके, कशा पद्धतीचे क्वेश्चन विचारले. त्याच्यानंतर 2025 ला कशा पद्धतीने तो किती मार्करला विचारलेला आहे ते दिलेला आहे. त्याच्यानंतर 25
2500 UPSCचे क्वेश्चन आपण याच्यामध्ये दिलेले आहेत, त्याचबरोबर IFSचे 2500चे काही क्वेश्चन्स आहेत ते दिलेले आहेत. ओके, आता त्याच्यामध्ये जर बघितलं तर सगळ्यात महत्त्वाचं जे आहेत त्या म्हणजे काय आहे की या बॅचमध्ये तुम्हाला डायमेन्शन्स. ओके, आता डायमेन्शन्स जर आपण बघितल्या याच्यामध्ये की डायमेन्शन्स कशा पद्धतीच्या आलेल्या आहेत, काय गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, तर आता ज्यावेळेस आपण सेल स्ट्रक्चर आणि फंक्शनसाठी पाहूया की काय गोष्टी विचारलेल्या आहेत त्याच्यामध्ये, तर किती डायमेन्शन आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 9. ओके, आणि आपण बघितलं 21 वेळा याच्यावरती क्वेश्चन आलेला आहे. डायमेन्शन जर काढल्या तर किती भरतात आहे, 21 जे क्वेश्चन्स आहेत त्याच्यामध्ये 9 डायमेन्शन्स भरतात आहे, म्हणजे की मोस्ट रिपिटेटिव्ह गोष्टी काही याच्यामध्ये विचारलेल्या आहेत. जसं की आता जे सेल ऑर्गॅनेल्स आहेत वेगवेगळे काय आहेत, सेल ऑर्गॅनेल्स आहेत. आता याच्यामध्ये जर बघितलं या सेल ऑर्गॅनेल्समध्ये तर कोणते कोणते सेल ऑर्गॅनेल आहेत ज्याचे काय विचारले, अल्ट्रास्ट्रक्चर आणि ऑर्गॅनेल फंक्शन विचारले, तर त्याच्यामध्ये 4 आहेत. एक म्हणजे काय आहे, क्लोरोप्लास्ट आहे, दुसरा मायटोकॉन्ड्रिया आहे, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे आणि गॉल्गी बॉडीज आहे. याचं फक्त काय विचारले आयोगाने आतापर्यंत 31 वर्षामध्ये त्याचं स्ट्रक्चर आणि फंक्शन विचारलेले. ओके, त्यानंतर नेक्स्ट सेल ऑर्गॅनेल जे आहे त्याच्यामध्ये सेल मेम्ब्रेन, त्याचं काय विचारलेलं आहे आयोगाने, तर त्याचे मॉडेल्स विचारलेले आहेत की हा 2023चा क्वेश्चन होता ज्याच्यामध्ये सगळ्यात डिफिकल्ट क्वेश्चन होता जो 20 मार्करसाठी आयोगाने विचारलेला होता. आणि विचारताना काय विचारलं की त्याच्यामध्ये डेप्थमध्ये क्वेश्चन विचारलेला आहे, जे की मॉडेल आहे त्याचे नावं न विचारता जे काही मॉडेल्स ज्या सायंटिस्टने दिलेले आहेत त्यांच्या नावानुसार विचारलेलं आहे, सिंगर, निकोलसन, ग्रीन अँड कॅपेल्डी आणि रेकर. ओके, त्यानंतर डिफरन्स 2 विचारले जातात त्याच्यामध्ये, तो म्हणजे काय आहे, प्लांट सेल ॲनिमल सेलचा डिफरन्स विचारलेला आहे आणि प्रोकॅरियोटिक युकॅरियोटिक सेलचा डिफरन्स विचारलेला आहे. ओके, त्याचबरोबर एकदा जुना क्वेश्चन विचारलेला होता युकॅरियोटिक आणि प्रोकॅरियोटिक जे आहे त्याच्यामुळे डिसीजेस कोणते होतात, त्याचा नॅशनल इम्पॉर्टन्स कशा पद्धतीने आहे ते. त्यानंतर आता प्रोटोप्लाझम हा जो नेक्स्ट ऑर्गॅनेल आहे काय आहे, प्रोटोप्लाझम, याच्यामध्ये आयोगाने स्ट्रक्चर आणि फंक्शन नाही विचारलेलं, तर काय विचारलेलं आहे, केमिकल कंपोजिशन आणि फिजिकल प्रॉपर्टी या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. नाहीतर प्रोटोप्लाझमचा पण स्ट्रक्चर आणि फंक्शन करण्यामध्ये काही पॉईंट नाही, आपल्याला काय करायचं, केमिकल कंपोजिशन जे आहे आणि फिजिकल प्रॉपर्टी ज्या आहेत त्या करायच्या. प्लास्टिडमध्ये काय आहे की ल्युकोप्लास्ट आणि क्रोमोप्लास्ट जे आहे या दोन्हींमधला डिफरन्स विचारला होता, कारण की प्लास्टिड आहेत, प्लास्टिड 3 प्रकारचे आहेत, त्याच्यामध्ये आपला महत्त्वाचा क्लोरोप्लास्ट येतो, दुसरा जो आहे ल्युको येतो आणि तिसरा जो आहे तो क्रोमो येतो. ओके, आता क्लोरोचं काय विचारलं जातं, स्ट्रक्चर आणि फंक्शन विचारलं जातं. एकदा त्यांनी काय आहे त्याचं केमिकल कंपोजिशन पण विचारलेलं आहे. ओके, या गोष्टी. त्यानंतर नेक्स्ट काय आहे, रायबोझोम. आता रायबोझोम मध्ये बघा काय विचारलेलं आहे आयोगाने, कॅरेक्टरिस्टिक विचारलेले आहेत आणि त्याचे युजेस विचारलेले. त्यानंतर फेजेस अँड मेकॅनिझम ऑफ सेल्युलर डिव्हिजन, मायटोसिस आणि मिओसिसच्या काय आहेत फेजेस विचारलेले आहेत. त्याच्यानंतर स्ट्रक्चरल आणि फंक्शनल सिग्निफिकन्स ऑफ द प्लांट सेल वॉल. ओके, हा क्वेश्चन विचारलाय. आता प्लांट सेल वॉलचं स्ट्रक्चर आणि फंक्शन हा वेगळा देण्याच्या मागे हेतू काय आहे, कारण की याच्यामध्ये ज्यावेळेस क्वेश्चन विचारला त्यावेळेस आयोगाने काय केलेलं आहे, बी स्पेसिफिक क्वेश्चन विचारलेला आहे, तो तुम्हाला मी दाखवतो, जो की 2025ला आताच्या मेन्सला विचारलेला होता आयोगाने क्वेश्चन UPSCच्या याच्यामध्ये. एक्सप्लेन द स्पेसिफिक फंक्शन ऑफ द प्लांट सेल वॉल कन्सर्निंग ग्रोथ, डेव्हलपमेंट, मेंटेनन्स अँड रिप्रोडक्शन. 4 ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये महत्त्वाचं काय आहे, फंक्शन विचारलेलं आहे कुणाचं, जी सेल वॉल आहे त्याचे, आणि स्पेसिफिक दिलेले आहे काय, तर त्याच्यामध्ये ग्रोथ दिलेला आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट काय आहे, डेव्हलपमेंटचा काय रोल आहे, तिसरी गोष्ट मेंटेनन्स जे आहे त्याच्यामध्ये काय रोल आहे, आणि चौथी गोष्ट काय आहे तर त्याच्यामध्ये रिप्रोडक्शन जे आहे त्याच्यामध्ये या सेल वॉलचा महत्त्वाचं काय फंक्शन आहे हे विचारलेलं आहे. ओके, म्हणजे काय आयोग अगोदर काय विचारत होतं, फंक्शन ऑफ सेल वॉल, बट आता स्पेसिफिक फंक्शन विचारते. किंवा जर तुम्ही फॉरेस्टच्या क्वेश्चनमध्ये जर गेला तर 2025चा यावर्षीचा जर स्पेसिफिक क्वेश्चन आहे, एवढ्या दिवस आयोग काय विचारत होतं, फंक्शन्स ऑफ फॉरेस्ट जे आहे हा क्वेश्चन विचारत होतं. पण यावर्षी आयोगाने काय विचारलं तुम्हाला, प्रोलिफरेटिव्ह फंक्शन म्हणजे काय आहे, तो जर आपण बघितला क्वेश्चन फॉरेस्ट्रीमध्ये जर आलो आपण, ओके, फॉरेस्ट्रीच्या अनालिसिसमध्ये आलो तर फॉरेस्ट्रीचे बघा हे जे काही 4 टॉपिक आहेत त्याच्यावरती क्वेश्चन्स आलेले आहेत. मग हा त्याच्यामध्ये तुम्हाला दिलेला आहे. आता त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त क्वेश्चन बघा कशावरती विचारलेले आहेत, इथं 24ला क्वेश्चन जे आहे, मग 24 क्वेश्चन 31 वर्षामध्ये विचारलेले आहेत कशामध्ये, फॉरेस्ट्रीमध्ये. मग ते क्वेश्चन कसे आहेत, जर त्याच्यामध्ये जर बघितलं तर अराउंड 9 वेळा क्वेश्चन विचारलेला आहे तुम्हाला ॲग्रो फॉरेस्ट्री या शब्दावरती, आणि 11 वेळा आय थिंक काहीतरी क्वेश्चन विचारलेला आहे सोशल फॉरेस्ट्री. मग ह्या ज्या 2 थीम्स आहेत याच्यामधले जे काही आहे एवढे सगळे पॉईंट आपल्याला करून घेणं गरजेचं आहे, कारण की याच्यावरती आपल्याला हमखास क्वेश्चन येणार आहे. आणि यावर्षी MPSCनं पण याच्यावरती क्वेश्चन विचारलेला होता, तो आपण PYQ अनालिसिसमध्ये बघूया. ओके, आता UPSC सिव्हिल सर्व्हिस फॉरेस्ट्रीचे क्वेश्चन जे आहेत ते दिलेले आहेत. त्याच्यानंतर फॉरेस्ट सर्व्हिसेस मेन्सचे क्वेश्चन जे आहेत ते याच्यामध्ये दिलेले आहेत. ओके, मग आता याच्यामध्ये जर आपण बघितलं तर सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, इम्पॉर्टंट फीचर्स, स्कोप ऑफ व्हेरियस फॉरेस्ट्री प्लांटेशन सच ॲज सोशल फॉरेस्ट्री, ॲग्रो फॉरेस्ट्री आणि नॅचरल फॉरेस्ट. ओके, त्या गोष्टी दिलेल्या आहेत. बट आता जसं की तुम्हाला म्हटलं फंक्शन ऑफ इंडियन फॉरेस्ट, आता ज्यावेळेस काय आहे की एवढं की जसं की
सेल वॉलचं फंक्शन अगोदर विचारलं जात होतं, पण आता काय विचारलं जातं, स्पेसिफिक फंक्शन. म्हणजे काय आहे, आपल्याला काय पाहिजे आयोगाला, की स्पेसिफिक गोष्टी पाहिजे, ज्यामुळे अभ्यास करताना पण आपण काय करणं गरजेचं आहे, स्पेसिफिक अभ्यास जो आहे तो करणं गरजेचं आहे. फंक्शन ऑफ इंडियन फॉरेस्ट, मग त्याच्यामध्ये काय दिलेले आहेत बघा, प्रोडक्टिव्ह फंक्शन काय आहेत, प्रोटेक्टिव्ह फंक्शन काय आहेत, ॲम्युलरेटिव्ह फंक्शन काय आहेत, रिक्रिएशनल फंक्शन काय आहेत, त्याच्यानंतर एज्युकेशनल काय आहेत आणि डेव्हलपमेंटल काय आहेत. असे किती विचारलेले आहेत, 6 फंक्शन जे आहेत त्या आयोगाने तुम्हाला विचारलेले होते. हा 10 मार्करचा क्वेश्चन होता, म्हणजे की एका ह्याच्यामध्ये तुम्हाला 2 ते 3 फंक्शन प्रत्येक टॉपिकच्या अंडर जे आहेत ते प्रोडक्टिव्ह फंक्शन कोणते आहेत, प्रोटेक्शन कशा पद्धतीने करते, ॲम्युलरेशन जे आहे ते कशा पद्धतीने करते, रिक्रिएशन किंवा एस्थेटिक व्हॅल्यू कसं वाढवतंय, एज्युकेशनल पर्पजसाठी याचा यूज कसा केला जातोय आणि डेव्हलपमेंटल पर्पज जो आहे त्याच्यासाठी याचा यूज जो आहे तो कशा पद्धतीने केला जातो, या ज्या गोष्टी आहेत याच्यामध्ये सांगितलेल्या आहेत. ओके, या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या कशामध्ये येतात, जे काही फीचर्स आहेत फॉरेस्ट्रीचे त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतात. मग अशा पद्धतीचं किंवा आता सोशल फॉरेस्ट्रीवरती या शब्दावरती जसं मी तुम्हाला म्हटलं 11 वेळा क्वेश्चन आलेले, काय विचारलेले, ऑब्जेक्टिव्ह विचारलेले आहे, त्याचे इम्पॉर्टन्स विचारलेलं आहे, गव्हर्नमेंटच्या स्कीम विचारलेल्या आहेत ज्या सोशल फॉरेस्ट्रीसाठी महत्त्वाच्या आहेत आणि सुटेबल प्लांट स्पेसिस ज्या आहेत त्या कोणत्या त्या विचारलेल्या आहेत. ओके, ॲग्रो फॉरेस्ट्रीमध्ये जर गेला तर कोणत्या कोणत्या थीम विचारलेल्या आहेत, त्याचे क्लासिफिकेशन विचारलं जातं. ओके, बऱ्याच वेळा त्याचे कंपोनंट जे आहेत ते विचारलं जातं, म्हणजे ॲग्री सिल्व्हिकल्चर, ॲग्री सिल्व्ही पाश्चरल जे आहेत ते. ओके, त्या गोष्टी आहेत त्या. त्याचबरोबर याचे स्कोप काय आहेत, रोल एनर्जी प्रोडक्शनमध्ये आणि फॉरेस्ट्री सपोर्टसाठी काय आहेत ते. ओके, स्पेसिफिक ॲग्रो फॉरेस्ट्री सिस्टम जे आता तुम्हाला म्हटलं ॲग्री सिल्व्हिकल्चर, ॲग्री सिल्व्ही पाश्चरल सबसिस्टन्स आहे, तुंग्या कल्टिवेशन यावर्षी एमपीएससी फॉरेस्टला आपल्याला आयोगाने क्वेश्चन विचारलेला होता. ओके, सॉरी, एमपीएससी सिव्हिलमध्ये हा क्वेश्चन विचारलेला होता. डिस्टिंक्शन बिटवीन सोशल फॉरेस्ट्री, ॲग्रो फॉरेस्ट्री आणि ॲग्रोस्टोलॉजी ह्या जो आहे त्याच्यामध्ये तो महत्त्वाचा आहे. किंवा नॉन कन्व्हेन्शनल फॉरेस्ट त्याचे काय विचारले जातात, टाइप्स विचारले जातात, बेनिफिट्स, कॅरेक्टरिस्टिक जे आहेत त्या विचारले जातात. शिफ्टिंग कल्टिवेशन जे आहे ते विचारलेलं आहे. शेल्टर बेल्ट प्लांटेशन म्हणजे काय आहे ते विचारलेलं आहे. रोल ऑफ फॉरेस्ट्री इन कार्बन सिक्वेस्ट्रेशन मध्ये कसा रोल आहे ते या टॉपिकवरती जे काही आपण बघितलं 24 क्वेश्चन आलेले आहेत. त्याच्यामध्ये जर थीम बघितल्या तर एवढ्या ज्या थीम आहेत, ओके, 1 3 4 5 6 7 8 9 10 11 थीमवरती काय आहे आयोगाने जवळजवळ 24 वेळा क्वेश्चन विचारलेला आहे. मग या जर थीम केल्या तुम्ही तर त्याचा तुम्हाला फायदा होणार आहे. म्हणजे काय, ज्यावेळेस मी लेक्चर घेणार त्याच्या अगोदर, म्हणजे की ज्यावेळेस तुम्ही सब्जेक्ट स्टार्ट करणार आहे त्याच्या अगोदर प्रत्येक सब्जेक्टचे काय आहेत असे 2 ते 3 लेक्चर जे आहेत ते आपण त्याच्यामध्ये किंवा 3 ते 4 लेक्चर्स प्रत्येक सब्जेक्टचे आपण घेणार आहोत. ते लेक्चर जे आहे ते 1 तास ते 1.5 तासांच्या आसपास असेल. त्याच्यामध्ये तो जो सब्जेक्ट आहे 3 ते 4 लेक्चरमध्ये तुमचा कव्हर केला जाईल. असे या बॅचमध्ये तुमचे 40 ते 50 लेक्चर जे आहेत ते होतील. ते पण आपण काय केलेले आहेत, आपली जी टेस्ट सिरीज आहे, ओके, टेस्ट सिरीज जर आपण बघितली ती आपली 21 काय आहे याच्यामध्ये 21 जूनपासून चालू होते. त्या टेस्ट सिरीजमध्ये आपण त्या गोष्टी इंटिग्रेट केलेल्या आहेत. मग 21 जूनपासून जी टेस्ट सिरीज चालू होणार आहे त्याच्यामध्ये जर बघितलं तर आपण काय केलेलं आहे, पहिल्यांदा जे आहे ते दुसऱ्या पेपरच्या टेस्ट घेतलेल्या आहेत. 3 सेक्शनल टेस्ट याच्यामध्ये आहेत. दुसऱ्या पेपरच्या पहिल्या पेपरच्या नंतर 3 सेक्शनल टेस्ट असणार आहेत. ओके, त्यानंतर 7वी टेस्ट जी आहे ती सेक्शनलच असणार आहे, पण पहिला पेपर दुसरा पेपर एका दिवशी असणार आहे. आता ह्या ज्या सगळ्या सेक्शनल टेस्ट आहेत त्या 120 मार्करच्या आहेत. ओके, ह्या किती झाल्या सेक्शनल टेस्ट तुमच्या, जवळजवळ 8 सेक्शनल टेस्ट ज्या आहेत इथं 2 आहेत आणि ह्या 6, अशा 8 सेक्शनल टेस्ट झाल्या. त्याच्यानंतर तुमच्या काय आहेत 2 FLT ठेवलेल्या आहेत. त्या FLT मध्ये जर बघितलं तर पहिली टेस्ट जी आहे पहिला पेपर दुसरा पेपर एकाच दिवशी असणार आहे, जो की आयोगाच्या पेपर सारखा 250 मार्कचा असणार आहे. आणि दुसरी जी टेस्ट असणार आहे त्याच्यामध्ये पहिला पेपर आणि दुसरा पेपर जो आहे तो अगेन परत 250 ते 250 मार्कांचा असणार आहे. ओके, मग आता ज्यावेळेस 21 जूनला जर आपण बघितलं टेस्ट आपली होते, पहिली टेस्ट याच्या दिवशी असणार आहे टेस्ट 1 जी आहे ती 21 जूनला आहे. त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे, प्लांट जेनेटिक्स आणि प्लांट ब्रीडिंग हे सब्जेक्ट दिलेले आहेत. मग याच्यामध्ये की कशा पद्धतीचे क्वेश्चन आलेले आहेत, जसं की मी तुम्हाला आता सांगितलं सेल स्ट्रक्चरमध्ये गेला, एवढ्याच गोष्टी वाचायच्या, एवढ्या गोष्टी वाचल्या की तुमचा विषय जो आहे तो त्याच्यामधला संपणार आहे. किंवा जसं की आता तुम्ही याच्यामध्ये आला, काय म्हणतात आपण जेनेटिक्समध्ये अजून बघूया की काही गोष्टी लॉ ऑफ हेरिडिटीमध्ये गेलो आपण तर त्याच्यावरती क्वेश्चन कशावरती आलेले आहेत, मेंडेलच्या 7 कॅरेक्टरिस्टिक ज्या आहेत त्या आतापर्यंत आयोगाने विचारलेल्या आहेत. ओके, आणि त्याच्यानंतर रिझन जे आहेत ते, आता हा क्वेश्चन जो आहे तो 20 मार्करसाठी विचारलेला होता. आता ह्याच्यामध्ये जर बघितलं 7 कॅरेक्टरिस्टिकचे 7 शब्द जे आहेत ते, त्याच्यानंतर डॉमिनंटचे 7 शब्द आणि रिसेसिव्हचे 7 शब्द असे 21, आणि त्याच्यानंतर वरचे कॅरेक्टर डॉमिनंट आणि रिसेसिव्ह हे 3 शब्द असे मिळून 24 वर्ड होतात. आणि त्याच्यानंतर मेंडेलच्या सक्सेसचे रिझन जे आहेत ते 7 ते 8 किंवा 10 रिझन जे आहेत ते भरतात. ओके, तेवढं
एवढंच तुम्हाला लिहायचं आहे. बट याच्यामध्ये काय आहे, तुम्हाला ते परफेक्टली लिहिण्यासाठी मार्क आहेत. कोणत्या कॅरेक्टर आहे, जसं की फ्लावरची पोझिशन आहे, मग फ्लावरच्या पोझिशनमध्ये काय आहे, ॲक्झियल आणि टर्मिनल आहे. ओके, मग त्याच्यामधले ॲक्झियल डॉमिनंट आहे की टर्मिनल रिसेसिव्ह आहे, कोणत्या गोष्टी आहेत ते परफेक्ट लिहिण्याला तिथं मार्क आहे. तिथं म्हणजे काय आहे की मला जे सांगायचं आहे त्याच्यानुसार जर बघितलं तर तिथं 4 पेजेसचा डाटा तुमचा भरणार नाही, जो की आपण 20 मार्कांसाठी 4 पेजेस यूज करतो, बॅक टू बॅक 2 पेजेस जे आहेत ते यूज करतो तशा पद्धतीने. ओके, याच्यामध्ये मेंडलचे लॉ विचारले, सेग्रिगेशन, इंडिपेंडंट असॉर्टमेंट आणि डॉमिनन्स. ओके, मग त्याच्यामध्ये पण सगळ्यात जास्त वेळा विचारलेला कोणता आहे, तर इंडिपेंडंट असॉर्टमेंट हा जो लॉ आहे तो सगळ्यात जास्त वेळा विचारला गेलेला लॉ आहे, आतापर्यंत यूपीएससीने सगळ्यात जास्त विचारलेला आहे. ओके, त्यानंतर मेंडेलियन इनहेरिटन्स वर्सेस काय आहे, सायटोप्लाझमिक इनहेरिटन्स, यांची काय आहे डिफरन्स विचारलेला आहे. ओके, तो त्याच्यानंतर फिनोटाइप जिनोटाइप मधला डिफरन्स विचारलेला आहे, होमोझायगस हेटेरोझायगस मधला डिफरन्स विचारलेला आहे. त्यानंतर सिग्निफिकन्स, लॉ ऑफ हेरिडिटी इन प्लांट ब्रीडिंग मध्ये हे जे काही मेंडलचे लॉ आहेत त्याचं ऍप्लिकेशन कशा पद्धतीने आहे, तिथं कशा पद्धतीने ते महत्त्वाचे आहेत, ते तुम्हाला 10 मार्करसाठी विचारलेलं आहे. हेरिटेबिलिटी ब्रॉड सेन्स आणि नॅरो सेन्स, त्याचे जे काही 2 टाईप आहेत, जे काही मेकॅनिझममध्ये येतात ते विचारलेले आहेत. इन सिलेक्शन, होमोझायगस लाईन आणि सेग्रिगेटिंग जनरेशन. मग याच्यामध्ये जर बघितलं तर एवढे सारे क्वेश्चन जे आहेत ते याच्यामध्ये आलेले आहेत. जसे मगाशी आपण बघितलं की याच्यामध्ये काय आहे, लॉ ऑफ हेरिडिटी मध्ये किती क्वेश्चन आलेले आहेत, तर 10 क्वेश्चन जे आहेत ते याच्यामध्ये आलेले आहेत. आतापर्यंत 10 क्वेश्चन आयोगाने याच्यामध्ये विचारलेले आहेत. किंवा जसे की आपण आता काय आहे स्टरिलिटी वगैरे त्या टॉपिकमध्ये जर गेलो, स्टरिलिटीमध्ये ओके काय हेरिटेबिलिटी, स्टरिलिटी आणि इनकम्पॅटेबिलिटी. आता याच्यामध्ये जर बघितलं तर मेल स्टरिलिटी. आता मेल स्टरिलिटीमध्ये सगळ्यात महत्त्वाची स्टरिलिटी 3 टाईप आहेत त्याच्यामध्ये, GMS आहे, त्याच्यानंतर दुसरी काय आहे CMS आहे आणि तिसरी जर आपण बघितली तर काय आहे CGMS आहे. ओके, मग आता याच्यामध्ये सगळ्यात जास्त वेळा विचारलेली कोणती आहे, तर सगळ्यात जास्त वेळा विचारलेली ती आहे, ती म्हणजे काय आहे तर CGMS, ही जी मेल स्टरिलिटी आहे ती सगळ्यात जास्त वेळा विचारलेली आहे. याच्यामध्ये जर बघितलं तर आता हा हेरिटेबिलिटीचा क्वेश्चन आहे, त्याच्यानंतर व्हॅरिएशन पॉप्युलेशन हा हेरिटेबिलिटीमध्येच येतो क्वेश्चन जो आहे तो. ओके, त्यानंतर मेल स्टरिलिटी टाइप्स, जेनेटिक्स, सायटोप्लाझमिक जेनेटिक, केमिकल इंड्यूस मेल स्टरिलिटी यूज इन हायब्रिड सीड प्रोडक्शन. ओके, त्यानंतर जर बघितलं तर याच्यामध्ये सायटोप्लाझमिक जेनेटिक मेल स्टरिलिटी त्याचं काय विचारलेलं आहे बघा, मेकॅनिझम, युटिलायझेशन आणि त्याचे लिमिटेशन जे आहेत त्या आयोगाने सगळ्यात जास्त वेळा विचारलेला क्वेश्चन आहे, त्याच्यामुळे वेगळी थीम दिलेली आहे आपण ती. ओके, त्यानंतर डिस्टिंग्विश विचारलेला आहे कशामध्ये, जेनेटिक आणि सायटोप्लाझमिक मेल स्टरिलिटी जे आहे त्याच्यामधला सेल्फ इनकम्पॅटेबिलिटीमध्ये बघा त्याचे टाइप्स विचारलेत, मेकॅनिझम विचारलेत, मेथड टू ओव्हरकम विचारलेलं आणि रिलेव्हन्स विचारलेला आहे प्लांट ब्रीडिंग मधला. ओके, डिस्टिंक्शन बिटवीन स्टरिलिटी आणि इनकम्पॅटेबिलिटी ते विचारलेलं आहे, क्लासिफिकेशन विचारलेलं आहे इनकम्पॅटेबिलिटीचं. त्याच्यानंतर त्याच्यामधल्या जे काही ॲबिलिटी आहे, जनरल कंबायनिंग ॲबिलिटी आणि स्पेसिफिक कंबायनिंग ॲबिलिटी, GCA आणि FCA जे आहे SCA, त्याच्यामधला डिफरन्स जो आहे तो किंवा ते कशा पद्धतीच्या आहेत त्या गोष्टी. म्हणजे काय आहे, ज्यावेळेस मी तुम्हाला ते शिकवणार प्रत्येक सब्जेक्टच्या काय आहे की प्रत्येक सब्जेक्टचे जे आपण बघितलं किती पॉईंट्स आहेत, 126 पॉईंट आहेत. या 126 पॉईंटवरती आतापर्यंत आयोगाने कशा पद्धतीने क्वेश्चन विचारलेले आहेत, कुठं सगळ्यात जास्त क्वेश्चन विचारलेले आहेत, कुठं सगळ्यात कमी क्वेश्चन विचारलेले आहेत ते पाहिजेत आपल्याला. जसं की आता प्लांट ब्रीडिंगचा जर तुम्ही टॉपिक बघितला कोणता, हिस्ट्री अँड ऑब्जेक्टिव्ह जे आहे त्याच्यामध्ये जर क्वेश्चन बघितला तर याच्यामध्ये आयोगाने 30 वर्षामध्ये क्वेश्चन विचारलेला नव्हता. मागच्या वर्षी आयोगाने त्याच्यावरती डायरेक्टली 20 मार्करचा क्वेश्चन जो आहे तो विचारलेला आपल्याला पाहायला भेटतो. ओके, मग कुठं जास्त क्वेश्चन येतात आहे, कुठं क्वेश्चन कमी येतात आहे, किंवा MPSCनं काय केलेलं आहे एका वर्षामध्ये कोणते क्वेश्चन विचारलेले आहेत, आता तो एरिया जर कव्हर झालेला आहे तर नेक्स्ट इयरला कोणत्या एरियावरती क्वेश्चन येऊ शकतात. म्हणजे काय आहे मोस्ट प्रोबेबल क्वेश्चन जे आहे ते कोणते आहेत. ओके, डायमेन्शन तर आपण सगळ्या करणार आहे. ओके, बट त्याच्यामधून पण मोस्ट प्रोबेबल क्वेश्चन कोणते करायचे आहेत, जसं की आता तुम्ही याच्यामध्ये हॉर्टिकल्चरमध्ये जर बघितलं तर हॉर्टिकल्चरमध्ये आता वेगवेगळे क्रॉप जे आहेत त्याच्यामध्ये जर बघितलं तर फ्रिक्वेन्सी जर क्रॉपची आपण बघितली की एका वर्षामध्ये किती वेळा ते क्रॉप विचारलेले आहे. जसं की आता याच्यामध्ये किंवा ॲग्रोनॉमीचं बघूया आपण, ॲग्रोनॉमीमध्ये अगोदर आणि त्याच्यानंतर इकडे येऊ. ओके, आता ॲग्रोनॉमीचं जर बघितलं आपण तर याच्यामध्ये काय आहे की हे फ्रिक्वेन्सी ऑफ क्रॉप आस्किंग क्वेश्चन्स 31 वर्षामधले हे क्रॉप विचारलेले आहेत. हे जवळजवळ 26 क्रॉप आहेत याच्यामध्ये. ओके, आता हे 26 क्रॉप जर बघितले आपण याच्यामध्ये राईस जे आहे ते 15 वेळा विचारले, व्हीट 15 वेळा विचारले, मेज जे आहे ते 4 वेळा विचारलेलं आहे, पिजन पी 7 वेळा, चिकपी 3 वेळा विचारलेला आहे. ओके, त्यानंतर काय विचारले, ग्राउंडनट 4 वेळा विचारले, मस्टर्ड 3 वेळा विचारलेला आहे, कॉटन 5 वेळा विचारले, शुगर केन 11 वेळा, पोटॅटो 4 वेळा विचारलेला आहे. ओके, मग आता हे किती क्रॉप झाले, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओके, हे 10 क्रॉप किती क्रॉप पैकी 26 पैकी किती सांगितलेले करायला, 26 पैकी जे आहेत ते 10 सांगितले होते मी. कधी, ज्यावेळेस राज्यसेवा मेन्स
होती आता 2 मेला, त्याच्या अगोदर एक 5 ते 10 दिवस आपण सांगितलं होतं की जर तुम्ही काहीच क्रॉप केले नसतील तर एवढे क्रॉप करा. हे कशाच्या बेसिसवरती सांगितलं होतं, हे जे आपलं अनालिसिस आहे त्याच बेसिसवरती सांगितलं होतं की याच्यातलेच काहीतरी क्रॉप जे आहेत ते तुम्हाला विचारले जातील. आणि त्याच्यानुसार जर बघितलं तर यावर्षी आयोगाने काय विचारलं होतं तुम्हाला, जे पिजन पी आयोगाने UPSCला 7 वेळा विचारलेलं आहे आणि शुगर केन किती वेळा विचारलेलं आहे, 11 वेळा विचारलेलं आहे. हे क्रॉप तुम्हाला विचारले होते. त्यानंतर लगेच MPSC फॉरेस्ट झाली. कधी तर ती 5 आणि 6 5 तारखेला ॲग्रिकल्चर ऑप्शनलचा पेपर होता. त्याच्यामध्ये जर बघितलं तर अगेन परत पिजन पी विचारला आयोगाने MPSC मध्ये. आणि त्यानंतर काय विचारलेलं आहे तुम्हाला, तर ग्राम जे आहे क्रॉप, ओके, ते ग्राम हे क्रॉप जे आहे ते विचारलेलं आहे. मग ग्राम किती वेळा विचारलेलं आहे याच्यामध्ये जर बघितलं तर ते 3 वेळा हे क्रॉप विचारलेलं आहे, म्हणजे हे क्रॉप विचारलं. आणि त्यानंतर कोणतं विचारलं, एक ते म्हणजे ॲमॉर्फोफॅलस विचारलं. आता ॲमॉर्फोफॅलस हे जे क्रॉप आहे, जर आपल्याला सर्व क्रॉप करायचे म्हटले कशाचे, UPSC आणि MPSCचे जे ॲग्री आणि बॉटनी ह्याच्यामध्ये हॉर्टिकल्चरमध्ये जे आहेत ते अराउंड 300 ते 400 क्रॉप आहेत. मग एवढे क्रॉप आपण करणार आहेत का, नाही करायचे. आपल्याला काय करायचे की त्याच्यामधले कोणते कोणते क्रॉप जे आहेत ते महत्त्वाचे UPSCने विचारलेले आहेत ते. आता ॲमॉर्फोफॅलस ह्या क्रॉपसाठी आपल्याला अभ्यास करायचा नव्हता. कोणत्या 2 क्रॉपसाठी करायचा होता, पिजन पी आणि चिक पी. तेवढे 2 आले की, कारण की आपल्याला काय आहे 28 पैकी किती क्वेश्चन सोडवायचे आहेत, 28 पैकी 19 क्वेश्चन जे आहेत ते सॉल्व्ह करायचे आहेत, किंवा 8 पैकी 5 क्वेश्चन जे आहेत ते टॅकल करायचे. त्यामुळे की तुम्हाला ऑरला काही गोष्टी भेटणार आहेत, त्यामुळे तिथं काय आहे की तुम्हाला लोड घ्यायची गरज नाही. या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या या पद्धतीने याच्यामध्ये कव्हर केल्या जातील. त्याचबरोबर आता जसं की राईसवरती 15 वेळा क्वेश्चन विचारले, मग त्याच्यामध्ये किती डायमेन्शनवरती, तर 8 डायमेन्शनवरती विचारलं. वीटमध्ये किती वेळा क्वेश्चन विचारलं, 15 वेळा. किती डायमेन्शनवरती, 7 डायमेन्शनवरती. मेजमध्ये 4 वेळा विचारलेलं आहे, तर किती, 3 डायमेन्शनवरती. सोर्गमवरती काय विचारलेलं आहे, मिलेटवरती काय विचारले, प्रत्येकाच्या डायमेन्शन ज्या आहेत त्या काढून दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर मग त्याचे जे काही क्रॉपचे टॉपिक आहे, जसं की आता ॲग्रोक्लायमॅटिक झोन जे आहे त्याच्यामध्ये काय काय विचारलेलं आहे त्या सर्व गोष्टी दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये डिफरन्स विचारलेला आहे कशामधला, क्रॉपिंग सिस्टम, क्रॉपिंग पॅटर्न आणि क्रॉपिंग स्कीम ज्या आहेत त्याच्यामध्ये प्रिन्सिपल्स विचारलेले आहेत ते, ओके. त्या सर्व गोष्टी, मग त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी विचारलेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टी पाहायच्या. जसं की आता ॲग्रोक्लायमॅटिक झोन्समध्ये जर बघितलं तर ACZ विचारलेले आहेत आयोगाने, काय आहे ॲग्रोक्लायमॅटिक झोन जे आहेत ते विचारलेले. त्यानंतर दुसरं महत्त्वाचं ॲग्रिकल्चर रिजन विचारलेले आहेत. याच्यामध्ये बघा ॲग्रिकल्चर रिजन इन इंडिया अँड देअर प्रिन्सिपल. आता हे ॲग्रिकल्चर रिजन वेगळे आहे. ॲग्रोक्लायमॅटिक झोन जे आहेत ते कुणी सांगितलेत, प्लॅनिंग कमिशननं सांगितलेले आहे 7th 5 year प्लॅनमध्ये. ते किती आहेत, 15 आहेत, ओके. त्यानंतर दुसरा जो महत्त्वाचा की ॲग्रो इकॉलॉजिकल झोन, जे की मागच्या 2024च्या MPSC फॉरेस्टमध्ये आयोगाने विचारलेले आहेत. हे 20 ॲग्रोक्लायमॅटिक झोन जे आहेत जे कुणी दिलेले आहेत, NBSS LUP जे आहेत त्यांनी दिलेले आहेत. आणि तिसरी गोष्ट म्हणजे काय आहे, त्याच्यामध्ये ॲग्रिकल्चर रिजन्स आहेत. आता हे ॲग्रिकल्चर रिजन जे आहेत ते कुठेच नाहीत, कोणत्याच नोट्समध्ये सापडणार नाही. पण आयोगाने याच्यावरती जर बघितलं तर 2 किंवा 3 वेळा क्वेश्चन ॲग्रिकल्चर रिजनवरती तुम्हाला विचारलेला आहे. मग हे टॉपिक कोणते आहेत, मग याच्यावरती काय आहेत, जे 6 रिजन आहेत जे ICRने सांगितलेले आहेत. किती, 6 रिजन आहेत ICRने सांगितलेल्यानुसार. त्याच्यामध्ये काय आहे की राईस ज्यूटवाला आहे, त्याच्यानंतर व्हीटवाला बेल्ट आहे, व्हीट आणि शुगर केनवाला, किंवा बाकीचे जे काही 6 त्याच्यामध्ये वेगवेगळे रिजन सांगितलेले आहेत ते स्पेसिफिक रिजन आणि त्यांचे काय आहेत प्रिन्सिपल आहेत त्या गोष्टी. म्हणजे काय, ज्यावेळेस बऱ्याच वेळा आपलं असं होतं की ॲग्रिकल्चर रिजन आलेत म्हणजेच क्वेश्चन कशाचा आहे, ॲग्रोक्लायमॅटिक झोनचा. नाही आहे, ॲग्रिकल्चर क्लायमॅटिक झोन वेगळे आहेत, ॲग्रिकल्चर रिजन्स वेगळे आहेत आणि ॲग्रो इकॉलॉजिकल झोन्स वेगळे आहेत. या सर्व गोष्टी ज्या आहेत या पद्धतीनं आपल्या लेक्चर्समध्ये सर्व गोष्टी चालतील. त्या पद्धतीनं हे लेक्चर जे आहेत ते आपण काय केलेले आहे, डिझाईन केलेले आहे. त्याच्यामध्ये प्रत्येक सब्जेक्टची काय आहे तुम्हाला अशा पद्धतीचे हँडआउट जे आहे ती दिली जाईल. असे जे काही 15 सब्जेक्ट आहेत त्या प्रत्येक सब्जेक्टची ज्यावेळेस आपण ते डिस्कस करायला सुरुवात करणार किंवा तो सब्जेक्ट स्टार्ट करणार त्यावेळेस त्याची हँडआउट जे आहे 31 वर्षातले कसे क्वेश्चन्स आहेत डिझाईन केलेले ते सर्व हँडआउट जे आहेत, जसं की आता हे हॉर्टिकल्चरचं आहे, त्यानंतर हे फॉरेस्ट्रीमधलं आहे, त्यानंतर याच्यामध्ये जर बघितलं तर ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्स आहे, ओके. त्यानंतर हे ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्स, मग त्याच्यामध्ये क्वेश्चन बघा आता ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्समध्ये जर बघितलं तर फार्म मॅनेजमेंट ह्या टॉपिकवरती 26 क्वेश्चन आलेत. आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक म्हणजे कोणता आहे आपला, जे ॲग्रिकल्चर मार्केटिंग आहे, जो की आपल्याला डिग्रीमध्ये झालेलं नाही आहे किंवा ह्या टॉपिककडे आपलं लक्ष नाही आहे. त्याच्यामध्ये आयोगाने सगळ्यात जास्त क्वेश्चन विचारलेले आहेत. किंवा याच्यामध्ये तुम्ही एक्सटेन्शनमध्ये गेला तर त्याच्यामध्ये पण बघा क्वेश्चन जे आहेत ते कुठे जास्त आलेले आहेत, कोणत्या एरियावरती आपल्याला फोकस करायचा आहे. या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या या लेक्चरमध्ये प्रत्येक सब्जेक्टचे काय आहे 3 ते 4 लेक्चर असे करून काय आहे तुमचे प्रत्येक सब्जेक्टमध्ये जर बघितलं तर काय आहे याच्यामध्ये
प्रत्येक सब्जेक्टचे 3 ते 4 लेक्चर जे आहेत ते घेतले जातील. हे लेक्चर तुम्हाला रेकॉर्डेड फॉर्ममध्ये अवेलेबल करून दिले जातील. ओके, प्रत्येक जी काही टेस्ट असणार आहे तुमची, जे की आपल्या शेड्यूलनुसार, त्याचं टेलिग्रामला शेड्यूल आपण टाकलेलं आहे, त्या टेस्टच्या अगोदर 2-4 दिवस तुम्हाला काय आहे हे सगळे सब्जेक्ट जे आहेत ते कव्हर करून दिले जातील. जसं की 21 जूनला काय आहे तुमचा प्लांट जेनेटिक्स आणि ब्रीडिंगचा पेपर आहे, तर त्या जे लेक्चर जे आहेत तुमचे 18 ते 19 जूनच्या अगोदर ते काय आहेत तुम्हाला, किंवा 17 ते 18 जूनच्या अगोदरच ते काय आहे कंप्लीट करून दिले जातील. त्याचे जे काही 4 ते 5 लेक्चर असणार आहेत प्लांट जेनेटिक्स आणि ब्रीडिंग जे आहे त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या थीम्स करायला पाहिजेत, कोणत्या कोणत्या गोष्टी विचारलेल्या आहेत, या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला याच्यामध्ये सांगण्यात येतील. त्या पद्धतीनं काय आहे तुम्हाला अभ्यास करता येईल. अशी प्रत्येक टेस्टनुसार आपण ते डिझाईन केलेलं आहे, जेणेकरून तुमचा अभ्यास जो आहे आपलीच टेस्ट सिरीज आणि आपलीच रेकॉर्डेड ही जी फास्ट ट्रॅक बॅच आहे त्याच्याबरोबर तो अलाइन होईल. याची जी फी आहे 4,999 रुपये असणार आहे आणि जी टेस्ट सिरीज आहे ती वेगळी आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला ती जी फी असणार आहे ती किती असणार आहे, 8,000 रुपये असणार आहे. त्याच्यासाठीचा एक व्हिडिओ आपण नंतर घेईल, त्याच्यामध्ये कशा पद्धतीच्या गोष्टी होतील. याच्यामध्ये टॉपर्सचे सेशन होतील, या फास्ट ट्रॅक बॅचमध्ये आन्सर रायटिंगचे भरपूर सारे सेशन्स होतील, कशा पद्धतीने करायला पाहिजे. त्याचबरोबर प्रत्येक टॉपिकवरचे जे काही कन्क्लुजन आहेत, कशा पद्धतीने कन्क्लुजन लिहायला पाहिजे, कारण की आपले विद्यार्थी कन्क्लुजन लिहित नाहीत. 10 मार्करचा जर क्वेश्चन असेल, जसं की आता ॲग्री एमपीएससीचे जे काही पेपर चेकर होते त्याच्यानुसार जर बघितलं तर प्रत्येक गोष्टीला काय आहे इंट्रोडक्शन, बॉडी आणि कन्क्लुजन आहे. मग 10 मार्करचा जर क्वेश्चन असेल तर त्याच्यामध्ये 1 मार्काला इंट्रोडक्शन आहे, 8 मार्करला बॉडी आहे आणि परत 1 मार्काला कन्क्लुजन हे IBC फॉर्मॅटमध्ये जर बघितलं तर आपण. ओके, मग हे जर तुमचं हुकलं प्रत्येक क्वेश्चनचं 19 क्वेश्चनमध्ये जर हुकले 19 काय आहेत कन्क्लुजन, तर तुम्हाला काय आहे 19 मार्क जाणार आहेत. 20 मार्करचा जर क्वेश्चन असेल तर त्याच्यामध्ये अजून ते 1 मार्काने वाढते, म्हणजे काय आहे तुमचे कमीत कमी तिथं 20 ते 25 मार्क आहे एका पेपरचे जाणार, दुसऱ्या पेपरमध्ये 20 ते 25 मार्क जाणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला कन्क्लुजनची प्रॅक्टिस करायची, कन्क्लुजन कशा पद्धतीचे लिहिता आले पाहिजेत. ओके, आपल्याला फक्त तेवढेच नाही लिहायचे कन्क्लुजन, इट इज अ इसेन्शियल रोल इन किंवा वायटल रोल इन अ सस्टेनेबल ॲग्रिकल्चर वगैरे असे नाही. आपल्याला काय आहे की जो काही क्वेश्चन आहे, जो काही आन्सर लिहिलेला आहे त्याची समरी कशा पद्धतीने आपल्याला त्या कन्क्लुजनमध्ये देता येईल, किंवा त्याचे फॅक्टर्स कशा पद्धतीने देता येतील ते आपल्याला, किंवा वे फॉरवर्ड कशा पद्धतीने देता येईल ते आपल्याला बघायचं आहे. आणि त्याचे काही बऱ्याच टॉपिकचे कन्क्लुजन जे आहेत ते तुम्हाला मी रेडी फॉर्मॅटमध्ये या बॅचमध्ये देणार आहे. ओके, ही जी बॅच आहे ती किती दिवस, एक 40 ते 50 लेक्चर जे आहेत त्याच्यामध्ये ही बॅच चालणार आहे. ओके, एवढ्या साऱ्या गोष्टी आहेत. तुमचे काही प्रॉब्लेम असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. बॅचबद्दल आणखीन इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर खाली आपला नंबर दिलेला आहे अकॅडमीचा, दोन्ही नंबर दिलेले आहेत, किंवा माझा पर्सनल नंबर आहे त्याच्यावरती तुम्ही कॉल करून जो आहे ते मला विचारू शकता. काही गोष्टी ज्या असतील त्या आपण त्याच्यामध्ये डिस्कस करूया. आता ही बॅच कोणासाठी असणार आहे, ज्यांचा आता मेन्सचा पेपर आहे त्यांच्यासाठी ही बॅच युजफुल राहणार आहे. जे की नवीन विद्यार्थी प्रिपेअर करतात आहे त्यांच्यासाठी याचा यूज नाही आहे, कारण की आपल्याला 4 महिन्यामध्ये जर करायचं असेल तर तेवढेच टॉपिक जे आहेत ते करायचे आहे. याच्यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या नोट्स ज्या आहेत त्या भेटणार नाहीत, फक्त हँडआउट भेटतील त्या सब्जेक्टच्या त्या, आणि त्याचबरोबर PYQ भेटेल. जे की क्लासच्या नोट्स आहेत त्या वेगळ्या प्राईसमध्ये तुम्हाला अवेलेबल आहेत, प्रत्येकाने त्या यूज करायच्या. किंवा तुमच्याकडे ज्या काही आत्तापर्यंतच्या नोट्स असतील, कोणत्याही क्लासच्या असतील किंवा तुमच्या ओन रेफरन्स बुक असतील किंवा तुम्ही स्वतःच्या नोट्स काढलेल्या असतील, त्याच्यामध्ये त्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही त्याच्यामध्ये यूज करू शकता. अशा पद्धतीनं हा जो आपला फास्ट ट्रॅक बॅच जी आहे ती चालणार आहे. 2 ते 2.5 महिन्यामध्ये तुमचा पूर्ण सिलेबस जो आहे, म्हणजे आता जे काही जून चालू आहे, म्हणजे तुमचा जून, जुलै, ऑगस्टमध्ये एक 15 ते 20 ऑगस्टपर्यंत हा पूर्ण सिलेबस जो आहे तो कंप्लीट होऊन जाईल. जो ॲग्रिकल्चर ऑप्शनलमधल्या तुमच्याकडे 31 वर्षाच्या डायमेन्शन असतील, UPSCचा जरी विद्यार्थी असेल तरी त्याच्याबरोबर तुम्ही या सर्व गोष्टींवरती कॉम्पीट करू शकता. याच्या पलीकडे जर क्वेश्चन गेला तर तो कुणालाच येणार नाही आहे. त्याच्यामुळे तुमचा एक कॉन्फिडन्स बिल्ड व्हावा या दृष्टीनं ही बॅच जी आहे ती बनवलेली आहे. याच्यामधून तुम्हाला नक्कीच फायदा होऊ शकतो. तर भेटूया बॅचमध्ये. 15 जूनला ही बॅच चालू होते, त्यावेळेस भेटूया. धन्यवाद.